नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी अस्तरची बाही परफेक्ट आणि फिनिशिंगसहित कशी तयार करायची, त्याचबरोबर तुमच्या बाहीच्या दोन्ही बाजू एकाच साईडच्या होत असतील तर कशा पद्धतीने स्टिचिंग करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर इथं पहा, मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही कटिंग करून घेतलेली आहे. मेन फॅब्रिक जी आहे ते सरळ आहे आणि त्यावरती अस्तरची बाही आपण ठेवून घेतलेली आहे. इथे जे मी मार्किंग केलेलं दिसत आहे पहा, ते आहे पुढचा भाग. तर पहा, काहींना समजत नाही पुढचा भाग कोणता, त्यामुळे पहा दोन्ही बाजू ज्या आहेत त्या एका साईडच्या होतात. तर एकच बाजू होत असेल तुमचे दोन्ही बाह्यांची, तर पहा असं ही जी अस्तरची बाही आहे ती अशी उचलून ठेवायची आणि त्यावरती पहा हा मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो पहा असा उचलून ठेवायचा. म्हणजे पहा तुमची बाही जी आहे ती एकाच बाजूची होत नाही, म्हणजे समोरचे दोन्ही भाग एका साईडचे होतात तर ते तसे होत नाहीत. तर एक बाही जी आहे ती आपण सेपरेट करून घेतली, पहा बाजूला केली. आत्ता जी मी ट्रिक सांगितलेली आहे पहा ती वापरा. एकदम परफेक्ट अशी बाही जी आहे ती तयार होते. कधीही तुम्ही बाही स्टिच करताना चुकणार नाही. अस्तरची बाही जी आहे ती पहा आता आपण शिवून घेऊया. तर काठ आहे पहा, एकदम काठाला अशी शिलाई द्यायची आहे. तिथे आपल्याला काठ दिसत आहे, अगदी कडेला अशी शिलाई द्यायची. म्हणजे पहा इथे काठ आपला थोडा दुमडल्यासारखा झालाय, तर तिथे पहा अगदी सावकाश अशी शिलाई देत अगदी कडेला इथे काठाची बाजू आहे तर तिथे एकदम कडेला अशी शिलाई देत यायचं आहे. पहा या पद्धतीने मी शिलाई दिली. शिलाई दिल्यानंतर इथे आपल्याला दाब टीप द्यायची आहे. पहा अस्तरची बाही अशी मी फक्त इकडे फोल्ड केली आणि जर तुम्हाला पहा इथं नकाने प्रेस करायचं असेल तर प्रेस करून घ्या, फिनिशिंग खूप छान येतं. इथे एकदम कडेला मी शिलाई देऊन घेते. पहा ही झाली आपली दाब टीप. दाब टीप देऊन झाल्यानंतर अस्तर जे आहे ते आतमध्ये पलटवायचं आणि मेन फॅब्रिकवरती आपल्याला आता एक कडेला शिलाई देऊन घ्यायची. जर नसेल द्यायची तर नाही दिली तरी सुद्धा चालते. कोणी पहा इथं शिलाई देत नाही, त्यामुळं मी सांगितलं की नाही शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. मी एकदम कडेला शिलाई देऊन घेते. पहा अगदी कडेला शिलाई द्यायची म्हणजे फिनिशिंग येतं. पहा तर इथं शिलाई देऊन झालेली आहे. आता ही बाही जी आहे ती आपण उलट्या बाजूला करून घेऊ आणि अस्तरची बाही आहे त्यावरती एक शिलाई देऊन घेऊया. पहा इथे या पद्धतीने आपली शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्याला एकदम कडेला शिलाई द्यायची. पहा एकदम कडेला, आणि जसा मी कपड्यावरती हात ठेवलाय त्या पद्धतीने असा हात ठेवायचा, म्हणजे तुमच्या बाहीला कुठे फुगा वगैरे येणार नाही. असा हात ठेवायचा आणि स्टिच करायचं. जेव्हा सुसुईत कपडा असतो पहा त्यावेळेस असा घोळ वगैरे येतो, तर तो होऊ नये त्यासाठी या टिप्स वापरायच्या. जो साईडला मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून घेऊया. आणि पहा अगदी 5 मिनिटातच अशी आपली ही बाही जोडून होते. पहा काही अवघड नाही आहे बाही तयार करण्याचं, परंतु एकाच बाजूला होत असतील तर मी जशी टिप्स सांगितली ती फॉलो करा. एक बाही आपली तयार झालेली आहे. दुसरी बाहीसुद्धा मी त्याच पद्धतीने तुम्हाला तयार करून दाखवते. पहा अगदी काठावरती आपल्याला शिलाई घ्यायची आहे. पहा आपला अस्तरमधून जो काठ आहे तो दिसतो. आता इथे तुम्हाला दिसत नसेल परंतु मला दिसतोय, तर तिथून मी शिलाई देऊन घेते अगदी कडेला अशी या पद्धतीने. आणि इथं दाब टीप देऊन घ्यायची. दाब टीप देताना सुद्धा एकदम कडेला अशी शिलाई द्यायची. मेन फॅब्रिकवरती सुद्धा शिलाई आली नाही पाहिजे, अस्तरच्याच बाहीवरती शिलाई राहिली पाहिजे.
परंतु एकदम कडेला अशी देऊन घ्यायची. आता ही अशी फोल्ड करून आपण मगाशी जशी शिलाई दिली त्या पद्धतीने इथे अजून एक शिलाई देऊन घ्यायची. पहा इथे कडेला एकदम कडेला अशी शिलाई द्यायची. खूप वेळ लागत नाही पहा बाही तयार करण्यासाठी. अगदी 5 मिनिटात बाह्या तयार होतात. आता बाही जी आहे ती उलटी करू अशी आणि इथं जोडून घेऊ. आता इथे थोडे थोडे पहा कोपऱ्याला म्हणजे थोडा जोड लागतोय तो मी नंतर देऊन घेईल, कारण एकदम छोटासाच जोड आहे, जास्त नाही आहे. पहा अशा पद्धतीने हात फिरवत आपल्याला बाही जोडत यायची आहे. म्हणजे काय होतं, बाहीमध्ये घोळ येत नाही. पहा दोन्हीकडे जे टोकं आहेत तिथे आपल्याला थोडंसं फॅब्रिक जे आहे ते जोडावं लागणार आहे, तर ते मी नंतर जोडून घेईन. मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून काढायचं. अगदी कडेनेच असं हे मेन फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं. पहा शिलाई कट करू नका, नाहीतर शिलाईवरती तुम्ही कट कराल. अगदी सावकाश असं इथं कट करून काढायचं. तर ही दुसरी बाहीसुद्धा आपली तयार झाली. तर इथे दोन्ही बाह्या ज्या आहेत त्या आपल्या पहा वेगवेगळ्या बाजूच्या तयार झाल्यात, म्हणजे एका बाजूची आपली बाही तयार झालेली नाही. हे कसं ओळखायचं, पहा इथे बाही या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि इथं पहा मी जी फुलीचं मार्किंग केलं होतं ते दोन्ही विरुद्ध दिशेला आहे. वरच्या बाहीचं दुसऱ्या हाताला आहे पहा आणि या बाहीचं एका हाताला आहे, म्हणजे दोन्ही विरुद्ध दिशेला असं आपली हे आलेलं आहे. म्हणजे आपली बाही परफेक्ट तयार झाली आहे आणि एकाच बाजूची आपली बाही तयार झालेली नाही. तर एकदम छोटीशी टिप्स आहे, ती तुम्ही जर फॉलो केली तर बाही एका बाजूची अजिबात तुमची तयार नाही होत. तर अशा पद्धतीने पहा अजून छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत ब्लाऊज स्टिचिंग करताना वापराव्या लागतात. तर अशाच वेगवेगळ्या टिप्स मी तुमच्याशी शेअर करत राहीन. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि अजून काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच त्या दूर करण्याचा प्रयत्न करीन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.